नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळापासून कारण अनेक आपल्याला वस्तू मिळत असतात. त्यातली महत्त्वाची वस्तू म्हणजे तेल, त्यातही खोबऱ्यापासून बनवलेलं तेल. मी अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी जवळपास 2000हून अधिक नारळाची झाडं आहेत. आणि या नारळांच्या झाडापासून जवळपास 30 ते 40 हजार नारळांचं उत्पादन होतं आणि यातील मिळणाऱ्या खोबऱ्यापासून तेलाची निर्मिती केली जाते. ही तेलाची निर्मिती नेमकी कशी केली जाते, ही संपूर्ण प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात या सविस्तर व्हिडिओतून. नमस्कार, मी गोकुळ पवार आणि तुम्ही पाहताय लोकमत ॲग्रो. आपल्यासोबत या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विषय विशेषज्ञ फलोत्पादनचे हेमराज राजपूत सर आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये. ही प्रक्रिया नेमकी तुम्हाला कशी सुचली, काय आहे या प्रशिक्षण केंद्राचा एकूणच? कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परिसरामध्ये जवळजवळ 20 ते 21 एकरावर नारळाच्या बानावली जातीची आम्ही लागवड केली. जवळजवळ 20 ते 25 वर्ष जुनी बाग आहे. तर या नारळापासून आम्हाला वर्षभरामध्ये 40 ते 50 हजारांच्या नारळाच्या फळांचं उत्पादन होतं. यातील बरीच फळं आम्ही खोबऱ्यासाठी वगैरे विकतो. परंतु जी काही ड्राय झालेली नारळं आहेत किंवा पक्व झालेली नारळं आहेत, तर याचं खोबऱ्यापासून काहीतरी प्रक्रिया उद्योग करावा आणि शेतकऱ्यांपर्यंत त्या प्रशिक्षणाची किंवा त्या प्रक्रिया उद्योगाची माहिती व्हावी म्हणून आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू सरांनी एक संकल्पना मांडली की बा केव्हीकेने याचं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन किंवा प्रोसेसिंग त्याच्यामध्ये करावं. त्यामुळे आम्ही हे सगळे जी पक्व झालेली नारळ आहेत ती गोळा करून त्याच्यातलं खोबरं काढतो, ड्राय झालेलं ते खोबरं स्वच्छ करतो, ते ड्राय करतो आणि त्यापासून अतिशय छोट्या स्केलवर आम्ही आता ते सुरुवात केलेली आहे. त्याचे तुकडे करतो, त्याचे श्रेड्स करतो आणि मग त्याचा बारीक भुगा केल्यानंतर त्या एक्स्ट्रॅक्शन मशीनमधून ते तेल आम्ही ते त्याच्यामधून काढतोय. असे आपण नारळ आणतो. नारळ सोलल्यानंतर आपण असा खोबरा चांगला वाळवून घेतो. वाळवल्यानंतर आपण इथं प्रोसेसिंगसाठी टाकतो. इथं हा खोबरा असा बारीक केला जातो, त्याचे तुकडे केले जातात. त्याच्यानंतर इथं जो भुगा केलेला जो असतो त्याच्यामध्ये आपण टाकत असतो तेल काढण्यासाठी. आणि तेल काढल्यानंतर आपल्याला हा असा चोथा मिळत असतो. आपण पॅकिंग करून विकतो आणि इथं आपल्याला तेल मिळत असतं. तेल काढल्यानंतर आपण काय करतो, इथं स्टोअर करतो. स्टोअर केल्यानंतर आपण ते 2-3 दिवस चांगला स्थिर होऊन जातो. स्थिर झाल्यानंतर त्याचा जो पण म्हणजे मैला असेल तो खाली बसतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये इथून काढून आपण बॉटल्यांमध्ये आपण पॅकिंग करतो. पॅकेजिंग करताना आम्ही तेलाचे जे काही बॉटल्स आहेत यामध्ये 1 लिटर, त्याचप्रमाणे 500 ml आणि 200 ml या स्वरूपामध्ये आम्ही तेलाचं पॅकिंग करतो. या तेलाचा उपयोग आपण आहारात त्याचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे हे तेल पायाचा किंवा गुडघ्याचा मालिश करण्यासाठी वगैरे पण वापर करत असतो. त्याचप्रमाणे खोबरेल तेल काढल्यानंतर जे खोबऱ्यापासून निघाली जे काही फ्लेक्स आहे ज्याला आपण पेंड म्हणतो, तर या पेंडीचा पण वापर आपण आपल्या आहारामध्ये जे काही स्वीट्स तयार करतो की ज्यामध्ये लाडू असेल, बर्फी असेल, तर यामध्ये त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो. औषधी प्रशासनाच्या माध्यमातून FSSAI लायसन त्याचं काढलेलं आहे. त्यासाठी लागणारे जे काही नॉर्म्स आहेत त्यानंतर त्याचं सॅम्पल टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये आम्ही करून घेतलं आणि त्यानंतर त्याचं लायसन घेऊन आणि प्रॉपर लेबलिंग करून हे तेल आम्ही आता ग्राहकांसाठी किंवा नाशिकमधल्या नागरिकांसाठी उपलब्ध केलेलं आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीचं, अतिशय शुद्ध आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन नाही किंवा त्याला प्रोसेसिंग आम्ही त्याच्यामध्ये केलेलं नाही. आता असं शुद्ध तेलाची निर्मिती साधारणतः त्या युनिटची कॅपॅसिटी तासाला 2 लिटरपर्यंत ते तेल त्याच्यामध्ये काढतं. तर दिवसभरामध्ये आम्ही 2 ते 3 तास त्याच्यामध्ये चालवतो. तर मागील महिन्यामध्ये आम्ही जवळ 60 लिटर तेलाची निर्मिती या केंद्रापासून केलेली आहे. आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व तेल हे लगेच विकलं जातं, एवढ्या ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं आहे. त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर अतिशय शुद्ध गुणधर्म जे काही त्याच्यामध्ये पाहिजेत तर ते सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. त्याचा फ्लेवर, ॲरोमा आणि क्वालिटीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची आहे. तर अशा पद्धतीचा उद्योग हा एखाद्या शेतकऱ्याला एक प्रेरणादायी ठरू शकतं. त्यासाठी आम्ही या प्रशिक्षणाची सुद्धा व्यवस्था याच्यामध्ये करतो आहे की त्या शेतकऱ्याला अशा प्रकारचं तेल निर्मिती आणि त्याचे विक्री व्यवस्थापन कसं करता येईल याबद्दलही आम्ही प्रशिक्षण याच्यामध्ये देतो आहे. आणि एकूण जे काही रॉ मटेरियल आमच्याकडे उपलब्ध होतं किंवा जे काही ते त्याचं व्हॅल्यू ॲडिशन, बाजार मूल्य कसं वाढवता येईल हा उद्देश या केंद्राच्या मार्फत होता आणि अतिशय यशस्वीरित्या हा प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे.